नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज तारीख आहे 21 ऑगस्ट आणि आज मी निघालो आहे कामावरती. तर आज ओला उबरला सुट्टी, कारण आज माझ्याकडे प्रायव्हेट बुकिंग आहे. ज्यांना मी परवा घेऊन गेलो होतो कामोठ्यावरून भिवंडीला रेंटल 8 तासासाठी, त्यांनाच घेऊन जात आहे आज पण. तर मी आता निघालो आहे घरातून, तर त्यांना पिकअप करतो आहे. 7 वाजलेले आहेत. 7 वाजता त्यांनी बोलवलं होतं, तर आता मी त्यांच्या बिल्डिंगच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि त्यांना फोनसुद्धा केला. ते येतील आता 2 मिनटामध्ये. तर मग करतो पिकअप आणि जातो भिवंडीला. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. भिवंडीमध्ये पोचलो आहे. ड्रॉपचं किलोमीटर जे आहे ते 3 किलोमीटर आहे, पण इथं खूप ट्रॅफिक लागलेलं आहे. 15 मिनटापासून ट्रॅफिकमध्ये अडकलो. वाजलेले आहेत आता 9:15. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 9:15 आणि मी पोचलेलो आहे भिवंडीच्या इथे, सरांच्या गोडाऊनच्या इथे. ॲक्च्युली भिवंडीपासून हे 10-15 किलोमीटर पुढे आहे. जो आपला पडग्याचा टोल नाका आहे त्याच्या बरोबर 1 किलोमीटर पाठीमागे आहे मी. जिथून समृद्धी महामार्गाला रस्ता जातो आमने गावाच्या इथे, तिथे आहे सध्या मी. आणि परवाच्या दिवशी पण मी इथेच आलो होतो. तर आता 5 जोपर्यंत थांबायचं आहे. 9:15 झालेत. तर त्या दिवशी पण दिवसभर झोप काढली, टाइमपास केला. आता पण तसंच करायचं आहे. येताना आम्ही थोडंसं थांबलो होतो मध्ये पोहे खायला एका ठिकाणी, आणि पोहे वगैरे खाल्ले. आणि सरांनी मला निंबूस दिला, आपला फेवरेट आयटम. तर घेतला. आता मी पण टिफिन आणला आहे. टिफिनमध्ये काय आणलं नाही, आपल्या गावचा भडंग आणलेला आहे. तर थोड्या वेळाने खाईन मी. तर जरासं बाहेर राऊंड मारतो, पाय खूप दुखायला लागलात. राऊंड मारतो, जरा बरं वाटेल. मित्रांनो, 5 मिनटं राऊंड मारून आलो. गोडाऊनचा गोल राऊंड मारला. जवळपास 1 किलोमीटरचा राऊंड असेल. राऊंड मारून आलो. आता आणलेला आहे डब्बा खाऊया. आपल्या गावचा भडंग आणि फरसाण मिक्स करून आणलेला आहे मी. तर आता खातो. या तुम्ही पण खायला. मित्रांनो, 12 वाजून गेलेले आहेत. भूक लागली. आता नाश्ता करतो. पाठीमागे बघा डोंगर आणि पुढे आहे कॅन्टीन. ह्या गुलाबी बिल्डिंगमध्ये कॅन्टीन आहे खालती, आणि वरती रूम्स आहेत हॉटेल टाईप, जे इकडचे कामगार लोक राहतात भाड्याने रूम घेऊन. तर आता जाऊया हॉटेलमध्ये. हॉटेल नाही, छोटंसं कॅन्टीन आहे. तिकडे बघूया काहीतरी नाश्ता करायला काय भेटतंय आज. मित्रांनो, मिसळपाव खाऊन झाले आणि घेतलाय मी जिरा सोडा. आणि आता वाजलेत 12:30. जातो गाडीमध्ये बसतो जाऊन, आणि CNG भरायला जातो. अर्ध्यापेक्षा जास्त टाकी संपलेली आहे. 60 किलोमीटर रनिंग झालं आता, पण CNG अर्ध्यापेक्षा जास्त संपलं आहे. कारण काल कामोठ्यामध्ये CNG भरला होता ना, तर कामोठ्यामध्ये आमच्या प्रेशर नाही भेटत, कारण तिथला कंप्रेसर खराब आहे, नवीन अजून चालू नाही केला. तर तिथे जास्त CNG नाही बसत. मग आता संपत आला. तर आता इथून मी डायरेक्ट जाऊ शकतो, इथून कामोठ्यापर्यंत एवढा CNG आहे. पण आता मी AC लावून बसणार 5 वाजेपर्यंत, तर मग नाही राहणार एवढा ना CNG. म्हणून आता जाऊन टाकी फुल करतो. दिवसभर जरी AC लावून बसलो तरी मग काय फरक नाही पडणार आपल्याला. तर मग जाऊया आता गाडीकडे. गाडी खूप लावलेली आहे. इकडे डोंगर आहे सगळा, बघा पाठीमागे माझा उंच डोंगर आहे. तर जातो गाडीमध्ये जाऊन बसतो आता, आणि थोड्या वेळाने जातो CNG भरायला. तेव्हा तुम्हाला कळवतो कितीचा CNG भरला वगैरे. मित्रांनो, आता वाजत आलेत 1. जातो आणि CNG भरतो. 5 वाजता निघायचं आहे, कारण ट्रॅफिक काही कमी होत नाही आहे रिटर्न येताना. म्हणून म्हटलं जाऊया. 2 वाजेपर्यंत पोहोचेन मी बहुतेक. तर नंतर आराम पण करायचा. तर जातो आता इथून गोडाऊनमधून बाहेर. तर दाखव
दाखवतो तुम्हाला कसं आहे इकडे. हे समोर पण गोडाऊन आहेत वेगवेगळ्या कंपनीचे. हे DHL म्हणून एक आहे, त्यांचं हे एरिया आहे. हे बघा इथून दिसेल DHLचा ट्रक आला आहे समोरून. आणि इथे पुढे बहुतेक गणपती बाप्पा बसणार आहेत. मंडप वगैरे घालायला सुरुवात केली. परवा नव्हतं काहीच इथे लेफ्ट साईडला. ओके, मंदिर आहे एक आणि मंदिराच्या पुढे मंडप बांधलेला आहे. काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं. परवा नव्हतं हे, आता कालच बांधलं असेल. आणि हे एंट्री गेट आहे. इथूनच आता एक्झिट करतोय कारण एक्झिट गेट बंद आहे तिकडून. तर समोरच हायवे, मुंबई नाशिक हायवे आहे समोर हा, जो गाड्या चालल्यात. आता आपण सर्व्हिस रोडवरून जायचं आहे तिकडे. बाबा रस्ता खूप खराब झाला आहे. टेम्पो अडकला की काय, आई घातली, बंद पडला आहे. हा आहे मुंबई नाशिक हायवे आणि हा समृद्धीला जोडणारा रस्ता आहे. अजून काम चालू आहे इकडे. आणि हे BGR मध्ये आलेलो आहे मी. हे BGR कंपनी आहे. इथे गोडाऊन आहेत आतमध्ये सगळे, तिथे आलेलो आहे. आणि आता इथून 3 किलोमीटर पुढे CNG पंप आहे. तर जाऊया CNG पंपाकडे. मित्रांनो, हवा भरून झाली, CNG भरून झाला. CNG बसला 353 रुपयाचा CNG बसला. आणि हवा पण भरून घेतली, जरा कमी झाली होती 2 टायरमध्ये. तर आता एकदम परफेक्ट आहे. तर आता जाऊया आपल्या लोकेशनवरती. इथून 3 किलोमीटर लांब आहे आपलं लोकेशन. जाऊया आणि झोपूया. आता वाजलेले आहेत 1:30. अजून खूप टाईम आहे. 5 वाजेपर्यंत थांबायचं आहे बोललेत. तर त्या दिवशी 4 वाजता बोलले होते आणि 6 वाजता निघाले होते. तर आज 5 वाजता बोलवलं आहे. तर आज पण 6च वाजतील असं माझं वाटतंय. तर बघूया, जे काय होईल ते होईल. थोडा वेळ मोबाईल बघू, थोडा वेळ झोपू आणि थोडा वेळ पार्किंगमध्ये बसू बाईकच्या. त्या दिवशी खूप वेळ मी बाईक पार्किंगमध्ये होतो कारण त्या दिवशी पाऊस पडत होता. वरती शेड असल्यामुळे काय वाटत नव्हतं. पण आज आहे ना, ऊन पडलंय. तर वरती पत्र्याचा शेड आहे तर गरम होते खूप. म्हणून मी आज गाडीमध्येच बसलेलो होतो, AC लावून आपलं निवांत. तर बहुतेक आता पण तसंच करायला लागेल कारण पाऊस नाही आहे, काही ऊन आहे. तर त्यामुळे पत्र्यामधून पण खूप गरम होत आहे. तर अर्धा पाऊण तास मी असं बसू शकतो, पण आता उन्हात नाही बसू शकत. ठीक आहे, तर जातो आता आपल्या स्पॉटवरती. मग बघू पुढे काय होतं आहे, कधी निघत आहेत. मित्रांनो, आलेलो आहे आता माझ्या स्पॉटजवळ, म्हणजे सरांच्या लोकेशनच्या इथे. अजून आतमध्ये नाही गेलो, बाहेरच आहे मुंबई नाशिक हायवेवरती. तर तुम्हाला दाखवतो की कसा आहे रस्ता. आणि नुसते कंटेनर ट्रकच आहेत ते पण दाखवतो. मित्रांनो, वाजलेत आता 4:30 वाजून झालेत, म्हणजे 4:35 झालेत. 4:30चा गजर लावून झोपलो होतो मी. आता उठलो, जरा फ्रेश होतो, बसलो आता येऊन बाईक पार्किंगमध्ये आणि मस्त झोप झाली. आता 5 वाजता सर येणार आहेत बोललेत. बघू आता कधी येतात. तोपर्यंत जरा कॅन्टीनमध्ये जाऊन बघा काहीतरी नाश्त्याला आहे का. भूक लागली परत.
मित्रांनो वाजलेत आता 5. सरांचा फोन नाही आला अजून. 2 समोसा पाव पण खाल्ले. चटणी खूप तिखट होती. मग घेतली बर्फी. 2 बर्फी घेतले. मस्त एकदम गोड. समोर बघा डोंगर, झाडी झुडपं आणि हे गोडाऊन. इथं छोटा वॉटरफॉल पण आहे. कोपऱ्यातून येतं पाणी. छोटा वॉटरफॉल. मित्रांनो अजून एक वॉटरफॉल छोटासा माझ्या पाठीमागे आहे. हा पत्र्याच्या इथे. 2च मिनटं मी झूम करून दाखवतो. बघा छोटा वॉटरफॉल. इथे मगाशी हे ट्रक ड्रायव्हर वगैरे आहेत ना, हे ट्रकवाले इथून पाणी घेऊन गाड्या धुवत होते. बादलीने पाणी घ्यायचे, गाड्या धुवत होते. असा जुगाड करायला लागतो. आपली गाडी काय बिल्डिंगमध्ये वॉचमॅन धुतो, त्यामुळे आपण कधी करत नाही असा जुगाड. पण हे ट्रक टेम्पोवाले मस्त जुगाड करतात. मित्रांनो 6:30 वाजून गेलेत आणि सर अजून आलेले नाही आहेत. बोलले होते 5 वाजेपर्यंत येईल. खूप कंटाळा आला. पार्किंगमधल्या बाईकसुद्धा कमी झाल्या आहेत. बाईक पण कमी झाल्यात आणि आता सगळ्या सिंगल स्टँडवरती आहेत. डबल स्टँडवाल्या गाड्या गेल्या आणि आता चांगल्या पण नाही आहेत गाड्या. त्यांना मी डबलवरती करून मी बसेल म्हणून इथे कठ्ठ्यावरती बसलो आहे. पाठीमागे झाडी झुडपी आहेत. एखादा साप बीप आला तर अवघड होईल. मित्रांनो अशा प्रकारे वाजलेले आहेत 7. अजूनसुद्धा सर नाही आलेत आणि आता इथून निघालो तर घरी पोचायला वाजणार आहेत 10:30. त्यापेक्षा अजून लेटच येऊन दे. ट्रॅफिक पण कमी होईल आपलं आणि पैसे पण वाढतील ना, कारण 8 तास होऊन गेलेले आहेत. खूप टाईम झाला आहे. तर आज पण 4,000 प्लसची अर्निंग फिक्स आहे. मोबाईल बघून बघून डोळे दुखायला लागले. डोळ्यावरती झोप यायला लागलं. मग जरासं फ्रेश होतो, मग येतील सर तोपर्यंत. मित्रांनो 7:30 वाजलेले आहेत आणि सर काय अजून आलेले नाही आहेत आणि काय माहिती नाही कधी येतील. आणि आता सीन काय झाला आहे, बाहेर अंधार पडला आहे आणि ते जंगल टाईप असल्यामुळे ना मच्छर यायला लागलेत. म्हणून मी येऊन बसलो आहे गाडीमध्ये आणि गाडीमध्ये आलो आहे. पण माझा आहे ना फोन गरम होतोय, कारण गाडीमधली AC बंद ठेवलेली. म्हणून आता मी गाडी चालू केली, AC चालू केले. ACची गरज मला नाही आहे. माझ्या फोनला गरज आहे. माझ्याकडे हा पंखा आहे, तुम्हाला दिसतोय का? हा पंखा आहे. हा पंखा चालू केला ना की ACची पण गरज नसते मला. दुपारच्या टायमामध्ये 1 वरती AC ठेवून हा पंखा लावला तरी कस्टमर पण खुश होतं. हा पंखा खूप चांगला आहे. तुम्हाला उद्या दिवसाचा दाखवतो मी. आणि आता फक्त मोबाईलसाठी मी AC लावली आहे आणि पंखा केला आहे बंद. कारण जरासा जरी हीट टेम्परेचर हाय असेल तर माझा फोन गरम होतो. कारण जुना फोन आहे ना माझा, 6 वर्ष झाली फोनाला, तर फोन गरम होतोय माझा. सर अजून आलेले नाही आहेत. आता गाडीत बसलोय, जरा बघतो, आराम करतो आणि मग कळवतो तुम्हाला. मित्रांनो आता वाजलेले आहेत 9:55 आणि जस्ट मी बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे आणि आजच्या ड्युटीला बरोबर झालेले आहेत 15 तास. तर खूप वेळ झाला. 10 वाजल्यापासून मी 7 वाजेपर्यंत कस्टमरची, माझ्या सरांची वाट बघितली. शेवटी 7:15 वाजता सर आले आणि 7:15 वाजता आल्याच्या नंतर आत्ता मी बरोबर त्यांना ड्रॉप केला आणि लगेचच मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आलो. खूप आराम झाला आणि खूप उशीर पण झाला. तर आता घरी जायचं, त्यांना बिल वगैरे पाठवायचं सगळं प्रॉपर. बिल पाठवल्याच्या नंतर ते उद्यापर्यंत पेमेंट करतील
तर आज पण 4,200च्या प्लसच जाईल, कारण परवा आम्ही सेम गेलो होतो आणि परवा 1 तास कमी झाला होता आणि 4,200चं बिल झालेलं. तर आज होईल, जरा जास्तच होईल. 1 तास आज एक्स्ट्रा झालेला आहे. तर आता जातो घरी आणि जे अर्निंग आहे ती एवढीच 4,200 प्लस, आणि भेटू मग. आता आता उद्या मी सुट्टी घेणार आहे, शनिवार आहे उद्या. तर माझ्या मुलीच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे दुपारी 12 वाजता. तर उद्याच्या दिवस सुट्टी घेईन, आता रविवारी निघेल. तर भेटू आपण डायरेक्ट रविवारी. तोपर्यंत गुड नाईट. जय शिवराय.